तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन. बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून नेहमीप्रमाणे दर रविवारी मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण आपण करत असतो. मागच्या रविवारी आपण प्रश्न बघितला होता की एकाच वेळेला दोन बुद्ध उत्पन्न होऊ शकत नाहीत आणि त्याच्यावरती भंते नागसेनाचं विश्लेषण, राजा मिलिंदाचं समाधान आपण बघितलं होतं. आजचा प्रश्न आहे की मी तो बऱ्याच वेळेस त्याचा उहापोह केलेला आहे आपल्या प्रवचनामध्ये, याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस त्याचा उहापोह झालेला आहे. तरी पण आज आपण तो प्रश्न घेऊ. तो प्रश्न आहे, महाप्रजापती म्हणजे भगवान बुद्धाची मावशी आणि सावत्राई पहिली श्रामनेरी किंवा आर्या महाप्रजापती हिने भगवान बुद्धाला केलेल्या चिवरदानाविषयी आहे. आणि तो माझ्या बऱ्याचशा प्रवचनामध्ये याच्यामध्ये तो प्रश्न आलेला आहे. तरी पण आज तो आपण प्रश्न घेऊया. भंते नागसेन, भगवंतानी मावशी महाप्रजापती गौतमी ही जेव्हा भगवंताला वर्षावासाकरिता चिवरदान देण्यासाठी आली होती, तेव्हा त्याने तिला सांगितले होते की हे गौतमी, हे चिवर तू संघाला दान कर, त्यामुळे माझी पूजा करण्याचं तुला मान मिळेल. भंते, यावरून असे दिसून येते की तथागत बुद्ध हे संघरत्नापेक्षा श्रेष्ठ व अधिक पूजनीय नव्हते का, की त्यांनी त्यांच्या मावशीने महाप्रजापती गौतमीने स्वतःच्या हाताने रुई तयार करून सूत काढून वस्त्र आणून ते स्वतःच कापून व शिवून तयार केलेली चिवर भगवंताला दान करण्यासाठी आणले असता ते स्वतःच न स्वीकार करता संघाला द्यावयास सांगितले. भंते नागसेन, जर भगवान बुद्धांनी स्वतःला संघरत्नापेक्षा महान मानले असते तर त्यांना हे अवश्य समजून आले असते की ते वस्त्रदान संघाला देण्यापेक्षा मला दिल्याने महाप्रजापती गौतमीला अधिक पुण्यफळाचा लाभ होईल. मग त्यांनी ते चिवर स्वतः स्वीकार केले असते, संघाला द्यावयास सांगितले नसते. भंते नागसेन, मी स्वतः हे वस्त्र घेणे शोभत नाही, हे बरोबर नाही, असा विचार करूनच भगवान बुद्धाने ते संघाला दान करावयास सांगितले होते की नाही. मी जसं म्हटलं की आपण बऱ्याचशा वेळेस हा प्रश्न वाचलेला आहे, ऐकलेला आहे, वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून. माझं विश्लेषण किंवा हा प्रश्न प्रासंगिक होता का, साधा आहे, राजा मिलिंदाने विचारला, याला काही कारण असेल का. आणि आपण सुरुवातच केली की सुरुवातीचे प्रश्न सोडल्यानंतर तुमच्या लक्षात असेल की नाही माहिती नाही, परंतु जेव्हा मेंढक प्रश्नामध्ये राजा मिलिंद विनंती करतो नागसेनाला आणि त्याचे पहिले वाक्य आहेत की भंते, मला सर्व कळालेलं आहे. राजा मिलिंद काय म्हणतो, मला सर्व कळालेलं आहे, धम्म तुम्ही जो सांगितला तो मला सर्व कळालेला आहे. परंतु याच्या पुढचे जे मी प्रश्न विचारणार आहेत ते भविष्यामध्ये निर्माण होतील. राजा मिलिंद काय म्हणतो, ते भविष्यामध्ये निर्माण होतील. मला तर समजले आणि मी जो प्रश्न विचारतो त्याची उत्तरही मला माहिती आहे. राजा मिलिंदाने स्पष्ट केलेलं आहे भंते नागसेनासमोर. मग काय विचारतो मी हे, तर ह्या धम्माविषयी भविष्यामध्ये बरेचसे संशय घेतल्या जातील आणि मग त्यावेळेस मात्र तुमच्यासारखा बुद्धिवान माणूस उत्तर द्यायला नसेल. कारण बऱ्याचशा गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर बौद्ध धम्माच्या वेगवेगळ्या शाखा किंवा वेगवेगळे यान का निर्माण झाले असतील. बुद्धाच्या वेळेस संभ्रम होता की नाही. बुद्धांनी ही 14 प्रश्नाची उत्तरं दिली नाही, ते फक्त हसले. कुणी प्रश्न जर विचारला तर ते फक्त हसले आणि त्यावेळच्या लोकांनी समजून घेतलं त्यांच्या हास्याचा अर्थ, की भगवान बुद्धाला आपण जो प्रश्न विचारतोय याचं उत्तर माहिती आहे. लक्षात घ्या काय म्हणतो मी,
की भगवान बुद्धांनी ज्या 14 प्रश्नाचं आणि काय सांगितलं होतं, हे अव्याकृत आहे. अव्याकृत आहेत म्हणजे त्यांना भाषेत समजावता येणार नाही, असे ते अव्याकृत प्रश्न आहेत. भाषेत समजावता येणारा प्रश्न मग कशाने समजावला जातो, तो अनुभूतीने. आणि म्हणून भगवान बुद्धांनी असे 14 प्रश्नाची उत्तरं दिली नव्हती. भगवान बुद्ध फक्त हसले होते. परंतु मात्र बुद्ध गेल्यानंतर संगीती का झाल्या, बरेचसे लोक आमचे सांगत नाही, आपण आखडून ठेवतो हातचं. कारण जर समीक्षा करायची झाली तर समीक्षेला गुणाची समीक्षा करण्यापेक्षा दोषाची समीक्षा अवश्य झाली पाहिजे, तेव्हा ती समीक्षा चांगली होते. आणि म्हणून बुद्ध गेल्यानंतर तेच प्रश्न उपस्थित झाले, पण बुद्धाच्या नंतर असलेल्या त्यांच्या शिष्यांना त्याची उत्तरं देता आली नाही. कारण बुद्धाच्या सारखं सम्यक संबुद्ध कोणी निर्माण झाला नाही. आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं. आणि सम्यक संबुद्धासारखं कोणाला समजावता येत नाही. आणि म्हणून राजा मिलिंद म्हणते नागसेनाला की भगवंताच्या नंतर किती वर्षांनी जन्माला आलेले ते नागसेन, 200 वर्षाचा पिरियड आहे. भगवंत अशोकाच्याही नंतरचा पिरियड आहे राजा मिलिंदाचा आणि कनिष्क बिनिष्क यांचा. तेव्हा ते सांगतात की तेव्हाचा बुद्ध, आता तुम्ही नागसेन 200 वर्षानंतर निर्मिती झाली, मला नाही वाटत आता हजारो वर्षानंतर तुमच्यासारखी निर्मिती होईल. झाली का अजून नाही, आजही नाही झाली. कारण निर्मिती व्हायला राजा मिलिंद पण निर्माण व्हावा लागतो. नुसतं नागसेन एकटे निर्माण होत नाही, जोपर्यंत मिलिंद निर्माण होत नाही तोपर्यंत. आणि म्हणून ह्या राजा मिलिंदाने हे विचारलेले प्रश्न खूप गहन आहे. आणि मग आपल्याला हा साधा वाटणारा चिवराचा प्रश्न हा किती गहन आहे जर हा समजून घेतला तर राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आहे की भगवंताने महामायेने दिलेलं चिवर स्वतः का नाही स्वीकारलं. सम्यक संबुद्ध आहेत ना, स्वतःच सांगतात भगवान बुद्ध. स्वतःच पहिलं उदाहरण आहे की आता माझ्यासारखा तत्वज्ञ किंवा माझ्यासारखा सर्वज्ञ ह्या जगात कुणी नाही. दुसरा बुद्ध येईल तेव्हा तोच माझ्यासारखा होईल, दुसरा कुणी नाही, हे बुद्ध स्वतः स्वीकार करतात. परंतु ते महाप्रजावतीला सांगतात की हे चिवर तू संघामध्ये दे. काय अर्थ असेल याचा. आताही आपण चिवरदान करतो की नाही. आता हल्ली तर आम्ही काय करतो, 1-9-10 मीटर कपडा आणतो भंतीजीच्या हातात देऊ. किती स्वस्त दान केलेलं आहे ते. असा अर्थ आहे का त्याचा. कारण ह्या चिवराचं महत्व बुद्धाला समजून द्यायचं होतं येणाऱ्या पिढीला, की तुम्ही समजता ते फक्त खाली काशाय वस्त्र कपडा नाहीये, की जो बुद्ध संघाला द्यायला सांगतो. कारण याच्यानंतर बुद्ध असणार आहेत का. कारण बुद्धाने कशात बघायला सांगितलं, बुद्धाला धम्मात आणि संघात बघायला सांगितलं. बुद्ध काय सांगतात, मला कशात बघा, धम्माच्या धम्मात बघा आणि संघात बघा. सुपटिपन्नो भगवतो सावक संघ, बुद्ध सांगतात. कारण मी नसेल आता नंतर त्यावेळेस. कारण आपलं महत्व जर समजून सांगायचं असेल, बुद्धांनी जर संघाचाच तिरस्कार केला असता तर आता येता येता तुम्ही भंतीजीच्या अंगावरचे कपडे कधीच फाडून टाकले असते की नाही. आताही आम्ही टीका करायला काही कमी करत नाही. आणि जर बुद्धांनी, कारण बुद्ध काय सांगतात, मला त्याच्यात बघा. आणि म्हणून त्या महाप्रजावतीला सांगतात की तू आणलेलं चिवर हे असंच नसतं. कारण आता आपण जे चिवर आणतो, महत्व कधी प्राप्त होतं कुठल्याही गोष्टीला, दानाला महत्व प्राप्त होतं. कारण तिने चिवर आणलं होतं ते दानच होतं ना. आजही आम्ही दानाच्या व्याख्या खूप वेगवेगळ्या करतो. दान कधी, ज्याला काय म्हणता येईल की आपण ते फलद्रूप होतं, की जोपर्यंत तुमच्या अंतर्मनातून ते देण्याची इच्छा निर्माण होत नाही. आजही श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये तुम्ही गेलात तर आजही चिवर हे सूत कातून बनवतात. आपल्याला त्याची किंमत नाही आली. आपण घेतलं कापड, दिलं भंतीजीला, आपण त्याचाही विचार करत नाही की याला शिवायला पैसे लागत असतील. काय करतो आपण, घेतलं कापड दिलं. चिवर तसं नाहीये. चिवराकडे नीट बघा. ते 10 चिवर म्हणजे चिरकुट म्हटलं तुमच्या भाषेत सांगायचं तर. चिवराचा अर्थ काय, चिरकुट, चिंध्या करून बनवलेलं चिरकुट. हे 10 चिरकुटाने बनवलेलं चिवर असतं. ते 10 काय आहेत, 10 पारमित आहेत. भगवान बुद्ध डोंगरावर उभे होते, खाली बघितलं गव्हाचं शेत होतं. आजही तुम्ही शेत बघायला जर गेला, चिवराची संकल्पना कुठून आली. भगवान बुद्धांनी खाली बघितलं, गव्हाच्या शेतामध्ये वाफे करून आजही
गावाचं शेत पेरलं जातं की नाही? आणि भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात, आनंदा बघ किती छान दिसतंय शेत. ह्या गव्हाच्या शेताच्या वाफ्यासारखं आपल्या अंगावरचं वस्त्र असावं, ते त्यागाचं प्रतीक असावं. आज एक काय म्हणतो आपण, का दिलं असेल भगवंताने, चिवरच का नेसलं असेल? कधी विचार केला का आपण? भंतीजी लोकांनी कधी विचार नाही केलेला. दिलं अंगावर मग आम्ही दिसतो चांगले किंवा दिसतो वाईट, आमची एक आयडेंटिटी आहे म्हणून आहे का ते? कारण जर चिवर तसंच घालायचं असतं तर त्याला 10 ठिकाणी शिवलं नसतं. 10 पारमिता आहेत त्या, आणि त्या प्रजावतीने वर्षावासातले 3 महिने रुई स्वतः कातून, स्वतः विणून आणि स्वतः शिवून तिने भगवंताकरता बनवलेलं आहे. किती आदराने बनवलेलं आहे ते, किती किंमत आहे त्याची. आणि ते भगवंत तिला सांगतात की हे संघामध्ये दे. आजही आपल्याला दान करताना आपण त्या चिवराची महती ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस आपण दान तसंच करणार नाही. कारण भक्षू तसं स्वीकारणार नाही. नियम कधी बघा कसे कॉम्बिनेशन आहे. भगवंताने भिक्षूला काय सांगितलं विनायक? 3 पेक्षा जास्त स्वीकारू. तेही कोणामुळे स्वीकारायला सांगितले? पहिले एकच. परत आपल्याला त्रिचिवराचा अर्थच माहिती नाही. त्रिचिवर म्हणजे काय? हे जे मी नेसलंय याला उत्तरासन म्हणतात. जे आतून लुंगीसारखं नेसलेलं असतं त्याला अंतर्वास म्हणतात, आणि खांद्यावर असते ती संगाठी, याला त्रिचिवर म्हटलं. कशाला म्हटलं त्रिचिवर? याला त्रिचिवर कारण भंतेजीला कुठेही आसक्ती आणि कुठेही असुविधा निर्माण होऊ नये म्हणून भंतेजीला ती संगाठी असते. तो कुठेही अथरून कुठेही आराम करू शकतो. आणि असे जेव्हा विशाखेने आपली दासी विहारामध्ये पाठवली, पावसाळ्याचे दिवस होते, सगळ्याचे चिवर ओले होते म्हणून भंती लोक उघडे होते. ती बिचारी आत गेली नाही, तिला भंतीजी ओळखता आले नाही म्हणून ती गेली विशाखेला सांगितलं तिथं कोणीच नाही विहारामध्ये. विशाखा जेव्हा बघते तेव्हा तिने भगवंताकडे मागितलेल्या 10 वरदानामधले हा एक वरदान आहे की भंतीजीला 3 चिवर स्वीकारण्याची परमिशन द्या, म्हणजे मला दान करता येईल. कोणी मागितलेला वर आहे? विशाखेने मागितलेला वर आहे. आणि तेव्हापासून भगवंतानी 3 चिवर वापरायची परमिशन दिली. याच्या पाठीमागचा अजून संकेत आहे की भंतीजीने कधीही चिवर स्वीकारू नये. मग ते कोणा स्वीकारावं? संघात स्वीकारावं. संघात स्वीकारावं म्हणजे सगळ्याच आजही तुम्ही विचार करा ना. आता जर तुम्ही बघितलं तर भंतीजी लोकांनाही राग येईल, कारण काय होतं बऱ्याचशा गोष्टीचा माझा राग येतो. आजही आपल्याकडे VIP भंतीजी आहेत की नाही? काही इकडं शेती आहे, विहार आहे, दान आहे. मी कधी कधी आमच्या संघात बी म्हणत असतो तुम्ही मेल्यानंतर भांडणं लागणार आहे तुमच्या पैशाकरता, एवढे पैसे आहेत तुमच्याकडं. कारण काय होतं तसं सगळ्या काही भंतीजीला खायचे वांदे आहेत, भोजनही देत नाही कोणी. आणि तेही असे आहेत की त्यांनाही चारिता करायची लाज वाटते. म्हणजे 2 गोष्टी आहेत. बुद्धाला ते माहिती होतं आणि म्हणून तुमच्या 3 चिवरापेक्षा जास्त चिवर आलं ते कोणात द्यायला सांगितलं? संघामध्ये द्यायला सांगितलं. म्हणजे ज्या भिक्षूला नसेल संघ त्याला दे. हा त्याच्या पाठीमागचा एवढा मोठा उद्देश आहे. तेव्हा नागसेन भंतीजी सांगतात की भगवानांनी महाप्रजावतीला ते चिवर द्याल. त्याच्या पाठीमागची परत पार्श्वभूमी, परत कुणी चिवर नाकारलेलं आहे का? तर हो, भंते आनंदाने राजा प्रसेनजिताने देऊ केलेलं चिवर नाकारलेलं आहे. आणि तेही प्रसेनजित कुठलं चिवर देत होते आनंदाला? अजातशत्रू आणि बिंबिसार यांचं नातं आहे प्रसेनजितांचं याचं. अजातशत्रूने प्रसेनजित राजाला त्यावेळेचं महाभारी वस्त्र दिलेलं ते आनंदाला देत होते. आणि आनंद विनम्रपणे सांगतात की राजन माझ्याकडे 3 चिवर ऑलरेडी आहे, तुमचं हे चिवर मी स्वीकारू शकत नाही. आता आमच्याकडं किती चिवर असू द्या, परत आमची एक मोनोपॉली, चिवर बी भंतीची कुणच घ्यायचं आणि दान बी भंतीजीलाच द्यायचं. पाठीव कारण काय होतं दोन्ही गोष्टी जोपर्यंत दोन्ही सारख्या होत नाही तोपर्यंत त्याचा अर्थ कळत नाही. कारण त्या चिवराचं महत्व कळलं नाही म्हणून आजकाल आम्ही फडकेही दान करायला लागलो. वाईट वाटेल कोणाला पण मी शब्द जाणून बुजून वापरले. कारण चिवर देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती भगवंताला सिद्ध करायची होती. देणारी कोण आहे? महाप्रजावती आहे, ज्या बुद्धाला तिने दूध पाजलंय.
ऐऱ्या गैऱ्याचं नाही नाकारलं त्यांनी. ऐऱ्या गैऱ्याचं नाकारलं असतं तर लोक काय म्हटले असते, ठीक आहे भगवंताला नसेल आवडलं. कोणाचं नाकारलंय? महाप्रजावतीचं. आनंदाने कोणाचं नाकारलंय? प्रसेनजिताचं. आणि कोणाकरता नाकारलंय? संघाकरता. परत घेऊन जा बोललेत का ते? प्रसेनजिताने विनंती केलेली आहे की आनंद बनते, मला तुमचा विनय माहिती आहे, भगवंताने तुम्हाला 3 चिवराच्या पुढे स्वीकारायला नाही सांगितलं, पण माझी एक विनंती आहे, तुमच्याकडे असलेलं एक चिवर दुसऱ्याला द्या, माझं हे स्वीकारा. त्याची इच्छा काय? तुमच्याकडे असलेलं संघाला द्या आणि माझं चिवर स्वीकारा. राजा प्रसेनजित विनंती करतो ती. तसंच महाप्रजावतीने चिवर तर भगवंताचं ऐकून ते दिलं संघामध्ये. नाराज झालेली, कारण तोपर्यंत ती आरंत नाहीये, भिक्षू पण नाही. तिने जे पहिलं चिवर दिलं त्यावेळेस, आणि ते चिवर बघा भगवंत सांगतात संघामध्ये दे, आणि म्हणून ती सारीपुत्ताच्या हातात देते. अजूनही मनात आसक्ती आहे की भगवंत नको मरू देत, उजवा हात सारीपुत्त आहे. काय आसक्ती आहे अजून? की उजवा हात सारीपुत्त आहे, निदान सारीपुत्त तरी घेते. संघात दे म्हटल्यावरती कोणाच्या हातात देते? सारीपुत्ताच्या हातात देते. सारीपुत्ताला एकदम येतो, अरे माझ्यापेक्षा मोगलाईन सारखे, ते मोगलाईनाकडे देतात. मोगलाईन म्हणतात आम्ही अश्वजिताला बघून संघात आलो, ते अश्वजिताच्या हातात देतात. आणि ते असं करत 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 आजच प्रवजित झालेल्या सामनेराच्या हातात त्याची वर जातो. याच्यामध्ये उल्लेख नाही. सांगण्याचा उद्देश काय? काय दर्शवलं बुद्धांनी इथं? बुद्धाची वाणी आणि बुद्धाची कृती ही येणाऱ्या भविष्याकरता आहेत, हे आम्ही कधी लक्षात घेतलंच नाही. वर वर बुद्ध जाणला, आणि तोही असा जाणला की आम्ही बाबासाहेबापेक्षाही मोठे झालो, आणि बाबासाहेबाची कृती सांगतो. मग आम्ही बाबासाहेबांनी असं असं सांगितलं म्हणून असं असं करायचं. त्याच्या पाठीमागचा ना बाबासाहेबाचा उद्देश लक्षात घेतला, ना बुद्धाचा उद्देश लक्षात घेतला. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिला. बाबासाहेबांनी स्वतःचं एकही वाक्य त्याच्यात घातलेलं नाही. बाबासाहेबांनी 4 प्रसंग नाकारले, परंतु 4 प्रसंग त्रिपिटकातलेच दिले. वैराग्य कशामुळे आलं? तर ते 4 प्रसंग पाहून नाही, तर दुसरे 4 प्रसंग भगवान बुद्ध देतात. रोणीच्या पाण्याचा झगडा कशामध्ये आहे? तो त्रिपिटकामध्ये. 20व्या वर्षी शाक्याच्या गणामध्ये सामील होणं आणि शाक्याचे नियम पाळणं हे आहे त्याच्यामध्ये. बाबासाहेबांनी स्वतःच काहीच आणलं नाही. आमची डोके असे तर्क लावतो आम्ही की बाबासाहेबांनी हा संघ सांगितला. अरे बाबा, बाबासाहेबांनी त्यातलंच सांगितलं. बाबासाहेब स्वतः म्हणतात मी माझं मनाचं काहीच नाही. एवढा अभ्यास केलेला आहे बाबासाहेबांनी की सगळ्या याच्यातलं घेऊन त्याच्यात आणि तर्काने सिद्ध करून सांगितलं की याच्यामुळे गेले असते. हेही तसंच आहे की ते महाप्रजावतीचं चिवर नाकारतात. ते चिवर जाता जाता कोणाकडे जातंय? सामनेराकडे जातं, आणि ती अजून विचलित होते. बुद्धांनी हे काय केलं? माझ्या चिवराचं मूल काय आहे? मी बुद्धाकरता आणलं होतं, त्यांनी ते सामनाराला दिलं. बुद्धाला तेच दर्शवायचं होतं की मला बघायचं असेल तर धम्मात बघा आणि संघात बघा. एवढा उदात्त होता. कुठे गेलं ते? आणि तरीही ते परचित्तगामी आहेत. तिच्या मनातल्या भावना ओळखतात. महाप्रजापतीच्या मनात ही चलबिचल चालू आहे, मी आणलो कोणाकरता होतोय, दिलंय कोणाला. तिरस्काराची भावना आहे ना मनामध्ये. बुद्धांनी नाकारलं म्हणून मी सारीपुत्ताकडे दिलं, पण ते कुठे जाऊन पोहोचलं? आणि बुद्ध ओळखतात तिच्या मनाची चलबिचल आहे. तेव्हा ते म्हणतात प्रजावती, मनात असं आणू नकोस. ज्याच्या हातामध्ये ते चिवर गेलंय तो येणारा मैत्रीय बौद्ध आहे. म्हणून तुझं चिवर फालतू माणसाकडे नाही गेलेलं, आणि म्हणून संघामध्ये कुणीही फालतू नसतं. बुद्धाला ते दर्शवून द्यायचं होतं की अडाण्यातला अडाणी भिक्षू पात्र असतो त्याचा सत्कार करण्याकरता. हे बुद्धाला तिथे दर्शवून द्यायचं होतं. म्हणून चिवर ते संघात. आणि कुठलंही दान, भिक्षूला दान स्वीकारणं स्वतः करता बुद्धांनी परमिशन दिलेली नाहीये. कोणाकरता स्वीकारायचंय? संघाकरता स्वीकारायचं, स्वतः करता नाही. विहार जरी दान केलं तर भिक्षू स्वतः करता स्वीकारू शकत नाही. बुद्धालाही वेळूवन दान दिलं, आम्रवन दान दिलं, अनाथ पिंडकाचं दान दिलं, भूमीवर सुवर्णमुद्रा आढळून दिलं. दान कोणाकरता स्वीकारलं बुद्धाने? संघाकरता स्वीकारलं. ह्या संकल्पना आहेत. आणि म्हणून मग इथे भंते नागसेन राजा मिलिंदाला सांगतात की राजन, भगवंताने ते संघात द्यायला सांगितलं, याचा अर्थ संघ भगवंतापेक्षा मोठा होता असं भगवंताला मुळीच दर्शवायचं नाही.
ज्याला उदाहरणं देतात, की पहिलं उदाहरण ते पिता आणि पुत्राचं देतात. भगवान बुद्ध कधी शिष्य नाही म्हटले भिक्षूला. दुसऱ्या संकल्पना आहेत की मी गुरु आहे आणि हे शिष्य आहे. भगवान बुद्ध हे भिक्षूला आर्यपुत्र म्हणतात, माझे पुत्र आहे म्हणतात, ते पिता आहे मी यांचा. उत्तरदायित्व असतं. काय याच्या पाठीमागची संकल्पना आहे? तुमचा धर्म हा व्यवहारावरती आधारलेला आहे आणि म्हणून गुरु आणि शिष्याच्या नात्यामध्ये गुरुनी शिकवायचं, शिष्याने घ्यायचं की नाही घ्यायचं हा याच्यामधला दुवा असतो. पण पित्याच्या संपत्तीचा वारस मात्र पुत्र अवश्य असतो. म्हणून बुद्ध म्हणतात हे माझे पुत्र आहे. राहुलालाही सांगितलं की व्यावहारिक जीवनातला माझ्याकडे काही नाही, तुला माझा वारसाच पाहिजे ना. आणि मग सारीपुत्राला सांगतात त्याला दीक्षा. हा फरक आहे त्याच्यामधला. आणि म्हणून इथे भंते नागसेन पिता आणि पुत्राची उपमा देतात. अध्यात्मामध्ये भगवान बुद्धाने तर स्वतःला पिता म्हटलं, पण व्यवहारामध्ये जर तुम्ही गेलात तर आजही बघा, जर तुमच्याकडे कुणी आलं तर 99 मधला एखादाच बाप असा असेल की तो पुत्राचा दुर्गुण सांगतो. कधी आपल्या पुत्राचा दुर्गुण कुणी सांगितलाय का? नाही. पोरग दारू जरी पेणारा असं सोयरिकेला बसला तो काय सांगाल, माझ्या मुलासारखा दुनियात पोरगा नाही. हे नातं आहे पिता पुत्राचं. कारण पुत्राला सन्मानित करण्याकरता बाप जेवढे प्रयत्न करतो तेवढे जगात कुणी करत नाही. आणि म्हणून इथे सांगतात की संघाला प्रतिष्ठा मिळवून द्यायची तात्पुरती होती का, येणाऱ्या संघालाही ती मिळाली पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध अह्यात असताना संघाला ती मिळवून दिली. त्यांनी कशी मिळवून दिली तर ती कृतीने. कारण त्यांनी प्रत्येक दान स्वीकारलं कोणाकरता? संघाकरता स्वीकारलं. आपल्या 3 धम्माच्या धम्म ग्रंथामध्ये एक ग्रंथ विनय पिटक हा पूर्ण संघाला समर्पित आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी वाचूही नाही म्हणतात. ते दुसऱ्या वाचलं ती चोरी आहे. विनय पिटक ग्रस्तानी वाचणं काय आहे? चोरी आहे बुद्ध म्हणतात. ते त्याच्याकरता दिलं. आणि त्या विनयाच्या व्यतिरिक्त सुत्त पिटकामध्ये जवळजवळ 80% उपदेश हा कोणाला केलेला आहे? भिक्षूला केलेला आहे, म्हणजे संघाला केलेला आहे. आणि म्हणून की भगवान बुद्ध, कारण काय होतंय सगळं की याच्या नंतर येणारी जो काळ आहे तुमच्या पुढे कोण असेल? संघच असेल ना. संघाव्यतिरिक्त कुणी आहे का? नाही. बाबासाहेबांनी बौद्ध महासभेची स्थापना केली, पण संघानुशासक भिक्षूच असावा हा 34व्या कॉलम मध्ये लिहिलंय बाबासाहेब. भारतीय बौद्ध महासभेला संघानुशासक भिक्षूच लागतो. अध्यक्ष तुम्ही कोणीही व्हा, पण संघानुशासक कोण लागतो? भिक्षू लागतो. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आता आमचे भारतीय बौद्ध महासभेवर एक देतात शिव्या भिक्षू लोकांना. वेगळा प्रश्न आहे बिचाराचा, समजूनच नाही घेतलं ना अजून. कारण भिक्षूलाच नाही भिक्षू समजला. म्हणून ती म्हण आहे ना की मैं खुद को देखने गया. स्वतःला कधी भेटून बघा. मैं खुद को देखने गया मगर मेरे ऊंची का आईना ही कहीं नहीं मिला. अर्थ काय? मला शोधायला गेलं तर बघण्याकरता माझ्या उंचीचा आरसा मला बघावा लागेल. आणि म्हणून भिक्षूला जर बघायचं असेल तर भारतीय बौद्ध महासभा तेवढ्या उंचीची आहे का? नाही अजून. आणि भारतीय बौद्ध महासभेला जर भिक्षूच बघायचं असेल तर भिक्षू संघही तेवढ्या उंचीचा नाही अजून. म्हणून सगळा गोंधळ होतो. आणि म्हणून इथे सांगितलं की भगवान बुद्धाने संघाला का मोठं स्थान दिलेलं असेल. भगवान बुद्धाचे 10 गुण आहे, संघाचे 14 गुण सांगितले. अंजनीबद्ध हात जोडून पूजण्यासारखा संघ आहे. संघाची वंदनाचा अर्थ बघा तुम्ही. पूजेत पूजनीयंतं एतं बुद्धान शासन. जो पूजण्यालायक आहे त्याचीच पूजा करा, बिना पूजण्यालायकची पूजा करायची नाही. आणि म्हणून इथे सांगितलं पिता आणि पुत्राची उपमा देताना सांगतात की भगवान बुद्ध संघाचे पिता आहे. आणि पित्यापेक्षा कधी पुत्र मोठा होऊ शकत नाही, पण पिता मात्र मुलाला मोठा करू शकतो. आणि म्हणून प्रजावतीचं चिवर हे बुद्धांनी स्वतः संघ मोठा आहे म्हणून त्यांनी स्थापन केलेलं आहे ना. दुसरं उदाहरण देतात ते राजाचं. राजाला बरेचसे लोक भेटवस्तू घेऊन येतात ना नजराने. हा राजा आहे. राजा उत्तर कशी दिलेली आहेत नागसेनाने त्यावेळेच्या पार्श्वभूमीवर राजाला राजाच्याच पद्धतीत कळायला पाहिजे की नाही. म्हणून ते त्याला विचारतात की राजा तुला लोकांनी दिलेल्या नजराने तू खुश होऊन एखाद्या तुझ्या सरदाराला जर दिले तर तो सरदार तुझ्यापेक्षा मोठा आहे का?
म्हणतो नाही नाही, मीच त्याला पगार देतो. तसंच आहे, संघही भगवान बुद्धाने स्थापित केलेलं आहे. म्हणून प्रजापतीचं चिवर संघात दिलं म्हणून संघ भगवंतापेक्षा मोठा नाहीये, परंतु भगवंताने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. म्हणून राजाला भंते नागसेन समजावून सांगतात की हे चिवर प्रजापतीचं हे संघामध्ये द्यायला सांगितलं, त्याचं महापूल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या संघाची प्रतिष्ठा वाढावी म्हणून. जसं राजा तुला मिळालेले नजराने तू खुश होऊन एखाद्या सरदारालाही देतो, सेनापतीलाही देतो, तर तुझ्या पुढे असणाऱ्या एखाद्या दरबानालाही देतो. म्हणून तो दरबान दुसऱ्याचा नजरानं तू त्याला दिला म्हणून तुझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. तसंच आहे, भगवंताने महाप्रजापतीचं चिवर हे संघामध्ये द्यायला सांगितलं म्हणून संघ भगवंतापेक्षा मोठा होऊ शकत नाही. हे उत्तर त्यांनी वेगवेगळ्या उपायाने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सांगितलं की काही काही गोष्टीमध्ये भगवंत म्हणतात, नागसेन सांगतात की काही काही गोष्टी ह्या स्वतःमध्ये मोठ्या असतात, त्याला चॅलेंज नसतं. म्हणून उदाहरण देताना सांगतात की सूर्यमालेमध्ये चंद्राला चॅलेंज नसतं. चंद्र हा जरी आता विज्ञानाने परप्रकाशित असला तरी पण त्यावेळेस ते काय सांगतात की तारकाचाच शिकार आहे, परंतु चंद्रासारखी मोठी तारका भेटूनही सापडणार नाही. पर्वत खूप आहेत पण हिमालयासारखा पर्वत कुठेही सापडणार नाही. म्हणून की त्या डोंगराला किंवा कशाला कितीही उपमा दिली तरी हिमालय होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. तसंच बुद्धाचं आहे की बुद्धाने ते चिवर महाप्रजापतीचं चिवर संघामध्ये द्यायला सांगितलं म्हणून संघ बुद्धापेक्षा मोठा होऊ शकत नाही. पण बुद्धाने दिलेली प्रतिष्ठा आजही तुम्ही विचार करून बघा. बाबासाहेबांनी आजही आपण म्हणतो की नाही, आम्हाला बुद्ध कुणी दाखवला? बाबासाहेबांनी आम्हाला खांद्यावर घेतलं, बोटाने दाखवलं. त्या बोटाचा अर्थ कोणी सांगताय कशाकडे आहे? दिल्लीकडे असू शकतो त्याचा अर्थ, परंतु एक अर्थ बुद्धाकडेही आहे. कोणाला दाखवलाय? बाबासाहेबांनी दाखवलाय. मी हा दाखवतोय. कुठला बुद्ध दाखवलाय आम्हाला? बाबासाहेबांनी जो बुद्ध दाखवला तो. मग बाबासाहेबांनी भिक्षू ही संकल्पनाच नाकारली असती ना? नाकारली असती की नाही? भिक्षू ही संकल्पनाच नाकारली असती, जशी भैयासाहेबांनी धम्मचार्य बौद्धाचार्य ही संकल्पना दिली ना, पण भिक्षू नाकारलेत का? नाही. कारण ही प्रतिष्ठा बुद्धाने मिळवून दिलेली आहे भिक्षूला आणि भिक्षू संघाला. आणि निस्ती एकट्या भिक्षू संघालाच प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे का? काय अर्थ घेतला पाहिजे मग? आम्ही 4 संघ स्थापायची परमिशन दिली की. आणि मग जेव्हा आम्ही उपासकाचा संघ स्थापतो आणि जेव्हा आम्हाला उपासकाच्या संघामध्ये जर काही भेटत असेल ते कोणाला दिलं पाहिजे? उपासकाच्या संघाला दिलं पाहिजे ना. विहार कोणाच्या याने उभं राहिलंय? दानातून उभं राहिलं असेल ना तुमच्या एकाच्या याच्यातून आहे का? ती संकल्पना आहे बुद्धाची की जशी भिक्षूचा संघ आहे तसा उपासकाचा संघ आहे, उपासिकेचा संघ आहे, भिक्षुणीचा संघ आहे. आणि म्हणून ज्या ज्या बी गोष्टी आत्मसात करायच्या असतील त्या स्वतः करता करू नका, त्या संघा करता करा. आणि हा उपदेश जसा भिक्षू करताय तसा उपासकाच्या संघालाही आहे. हा प्रश्न एवढा साधा नाही. ते चिवर एक प्रतीक आहे. भगवान बुद्धांनी महाप्रजापतीचं चिवर संघात द्यायला सांगितलं. जर ती संकल्पना भगवान बुद्धांनी स्वतः जवळ ठेवली असती आज विहारही उभे राहिले नसते. आणि राहिलेही असते तर आजच्या सारखे काही काही जसे प्रायव्हेट आहेत त्याने माझ्या स्वतःचं बुद्ध विहार आहे म्हणतात काही काही लोक. स्वतःचं विहार होऊ शकत नाही. विहार ही सार्वजनिक प्रॉपर्टी म्हटण्यापेक्षा ते केंद्र आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी ह्या कृती स्वतः घडून दिल्या. त्यागाची कृती. आता हल्ली काय होतंय, आम्ही त्याग वेगळ्या पद्धतीला म्हणतो. बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धाचं चरित्र, अश्वघोषाचं चरित्र वाचलं बुद्धाचं, अश्वघोषाची महती खूप मोठी आहे. माहिती आहे तुम्हाला अश्वघोष हे नाव कसं पडलेलं आहे? अश्वघोष हे त्यांचं ओरिजिनल नाव नाही. जेव्हा पालीच्या टीका ते संग्रहित करत होते तेव्हा म्हटलं जातं की 4 घोडे होते आणि त्यांना 4 दिवसापासून चाराच नव्हता टाकला.
आणि जर ज्या भुकेल्या जनावराला दूरवरती चारा दिसतोय ते जर बांधलेले ते काय करेल? दावत तोडण्याचा प्रयत्न करेल की नाही? तिथे चारा दिसतोय त्याला. असे 4 घोडे एका बाजूला भुकेले होते, चारा होता, ते दावे तोडण्याचा प्रयत्न करत होता. आणि तिथे अश्वघोष प्रवचन करत होते, बुद्धाची व्याख्या सांगत होते. व्याख्या सांगता सांगता ते घोडे भूक विसरले, दावत तोडण्याचं विसरले आणि त्यांचं व्याख्यान ऐकायला लागले. म्हणून त्यांना अश्वघोष म्हणतात. की भुकेले घोडेही त्यांचं प्रवचन, बुद्धाची व्याख्या ऐकण्याकरता आतुर झाले, दावे तोडत नव्हते. म्हणून त्यांचं नाव अश्वघोष. अश्वही त्यांची घोषणा ऐकायला थांबले, म्हणून त्यांचं नाव अश्वघोष. एवढे विद्वान होते ते की प्राण्याला, ज्याच्याकडे बुद्धीचा विकास नाही अशा प्राण्यालाही बुद्ध ऐकवण्याकरता जे प्रतिबंधित करत होते, त्या अश्वघोषाच्या चरित्रामधून बाबासाहेब स्वतः बुद्धाचं चरित्र उभं करताय. आणि तरी कारण आमचा अडचण काय होते की आम्ही बाबासाहेबांची व्याख्या ही वेगळी करतो. आपल्याला वाटतं की बाबासाहेबांनी स्वतःचा बुद्ध उभा केला. नाही स्वतःचा बुद्ध उभा केला. जर त्यांना म्हणायचं असतं तर मग त्यांनी म्हटलं होतं, जगाने म्हटलं होतं, जेव्हा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ आला ना, तेव्हा जग म्हटलं नाही नाही, हा बुद्ध आणि त्याचा धम्म नाही, हा आंबेडकर आणि त्याचा धम्म आहे. जग काय म्हटलं होतं? हा आंबेडकर आणि त्यांचा धम्म आहे. पण हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी स्वतःच याच्यात काहीच लिहिलेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्याला नावही काय दिलं? बुद्ध आणि त्याचा धम्म. बुद्धाचा धम्म सांगितला त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी, दुसरा कोणाचाही नाही सांगितला. एकही वचन बाबासाहेबांनी स्वतःच सांगितलेलं नाही. आणि अशाच पद्धतीने इथे भंते नागसेन सांगतात की त्या बुद्धांनी कृती आणि वाणी याच्यामध्ये कुठेही फरक होऊ दिला नाहीये. बुद्धाच्या वाणीमध्ये कुठेही तुम्हाला विपर्यास सापडणार नाही. राजा मिलिंदाचे प्रश्न तोच विपर्यास शोधण्याचा प्रयत्न आहे, परंतु नागसेनाने दिलेली उत्तर ही सगळी मिळवून आणलेली आहे. तसंच ह्या भिक्षूच्या शिवराच्या दानाचा प्रकार आहे, महाप्रजावतीचं. आज हे भगवान बुद्धांनी का चिवर दिलं असेल हातावरती? उन्हाळ्यात सांगितलं असेल ना. त्यांच्या वेळातले 2 पंथ खूप, बुद्ध आणि महावीर. जैन धर्म बुद्धाच्या समकालीन आहे तो. महावीरांनी अंगावरची वस्त्रच काढून टाकायला सांगितलं. कुठला त्याग सांगितला त्यांनी? हे पण नको अंगावरती. बुद्धांनी डोक्यावरची केस वपन करायला सांगितलं, त्यांनी उपटायला सांगितले. 2 पंथ त्यावेळेस चालताय. भगवान बुद्धांनी व्यवहार दिला, लज्जा संरक्षणाकरता वस्त्र दिलं. पण ते वस्त्र कसं असावं? तर ते त्यागमूर्तीचं असावं. नाही तर आम्ही फॅशनेबल शिवले असते की नाही. काही भंतीजीने शिवरा काशाय वस्त्र पाहिण्याचं म्हटल्यावर सुटसुट शिवला असा, पट्टा घातला असा त्याच्यावर. काशायच नेसायचं ना, नाही सांगितलं. 10 पारमितांनी युक्त. आणि म्हणून वरवर दिसणारे 2 प्रकार बुद्ध सांगतात की तुम्ही भिक्षू आते दिसले पाहिजे. अंतर्मनाला 227 नियम आहेत, पण वरच्या मनाला 2 आहे की जे अंगावरचं काशाय वस्त्र आणि डोक्यावरचे केस. महावीराने सगळंच काढून टाकायला सांगितलं. काही दिवसानंतर त्यांच्यात 2 पंथ पडले. ज्याला महावीराचे जे अंगावर वस्त्र नाही ते आणि दुसरे वस्त्र घालणारे. बुद्धाने सुरुवातीपासूनच त्यागही शिकवला, तो व्यवहाराला धरून शिकवला. कुठलंही अवडंबर, कुठलीही अतिशयोक्ती, कुठलाही नंगानाच शिकवला नाही. त्याला व्यवहार शिकवला. आणि अडचण आमची अशी झाली की आम्हाला तो व्यवहारही कळला नाही आणि अध्यात्मही कळलं नाही. भगवान बुद्धाने तुमच्या प्रत्येक गोष्टीला व्यवहाराची जोड दिली. म्हणून कृष्णासारखं त्यांनी वर बोट करून नाही सांगितलं मीच आहे. तो एकदम खालच्या लेवललाही जायला नाही सांगितलं, मध्यम मार्ग सांगितला त्यांनी. आणि ह्या मध्यम मार्गातून जाता जाता व्यवहार आणि अध्यात्म, म्हणून शरीरामध्ये, शरीर हे तुमच्यावर जरी असेल तर आतली चेतना हे अध्यात्म आहे. आणि हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा खरा बुद्ध धर्म समजतो. काय होतं धर्माची अडचण? धर्माची अडचण आमच्यावरली, धर्म लयाला जाण्याला एक कारण आहे करमणूक, मनोरंजन. धर्माला मनोरंजन बनवलं आणि धर्म लयाला गेला. कारण मनोरंजन बनवल्यामुळं
आमची पूर्ण डोक्याची क्षमता मनोरंजनात गेली. आणि म्हणून आजही बघा सत्संग चालतो, सत्संगात मनोरंजनच असतं. आमचे भंतीजी लोकही आजकाल सत्संगातच करतात. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या त्या ज्या परिषदा असायच्या त्या परिषदामध्ये, म्हणून भगवान बुद्ध सांगतात की प्रवचनामध्ये 8 गुण असले पाहिजे. भगवान बुद्धाकडे ते होते. वाणी कशी असावी, आवाज कसा असावा, चारित्र्य कसं असावं, कारण हे सगळं एकत्र येतं का, एकावर एक मिळवलं जातं. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की जोपर्यंत शिलाचा पाया मजबूत होत नाही तोपर्यंत वरच्या गोष्टी शक्य होत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने सगळ्या गोष्टी स्वतः आचरणाने सर्वांना शिकवल्या. बिना आचरणाने भगवान बुद्धाचं एकही वचन आलेलं नाही. प्रत्येक वचन बुद्धांनी स्वतः आचरणीय केलं. आणि त्याच्यानंतर सांगितलं तसंच हे चिवराचंही दान त्यांनी महाप्रजावतीला संघात द्यायला सांगितलं. याचा अर्थच तो आहे की येणाऱ्या पिढीनेही आमचं देतानाचं दान आम्ही कुठे देतो आणि घेणाऱ्याने आम्ही कुठे घेत आहोत. जोपर्यंत याची लिंक लागणार नाही तोपर्यंत खरी धार्मिकता उदयाला येणार नाही. आणि म्हणून हा राजा मिलिंदांनी विचारलेला त्यावेळेचा प्रश्न आपल्याकरता होता. आजही आम्हाला ती दानाची महती कळाली पाहिजे. दान कशामध्ये केलं पाहिजे, कारण काय होतं की दान एक क्षणभंगूर आहे का, कारण काळ टिकणार आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. दान हे तुमच्या गुफा कोणीतरी दान देऊनच बनवले असतील की नाही, तिथे बघा जाऊन लिहिलेलं आहे कुठल्या राजाच्या काळामध्ये कुणी कुणी दान दिलेलं आहे. ते चिरकाळ टिकणारं दान आहे. ते काही काळ, आज आपण ज्या वास्तूमध्ये बसलो ती काही काळ तरी टिकणारी आहे. तुम्ही मला 1000 रुपये जरी दिले तरी ते चिरकाळ टिकणारे नाहीयेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेस सोनं नाणं मुद्रा स्वीकारल्या नाही. आता आम्ही भरपूर स्वीकारतो. स्थळ काळ वेळाने स्वीकारायला पाहिजे. कारण काय तर त्यावेळेचे दानी आता राहिले नाहीये. त्यावेळेचे दानी स्वतः निर्माण करून संघाला दान करत होते. आता तसं राहिलं नाही. आणि म्हणून भिक्षू लोकांना पुढाकार घ्यावा. परंतु तो पुढाकार घेत असताना प्रजावतीच्या चिवरासारखं झालं पाहिजे. दान स्वीकारलं ते कुठे गेलं पाहिजे, संघात गेलं पाहिजे. संघाची निर्मिती झाली पाहिजे. मग संघाने दान कशा करता स्वीकारायचं. आजही तुम्ही श्रावस्तीमध्ये जाता, जेतवनामध्ये आज आहे ना सगळा इतिहास, भले खंडर असेल पण आहे की नाही. मग भगवान बुद्धांनी जर अनाथ पिंडकाचं जेतवन स्वीकारलं तर आज काय दिसतं तिथे तुम्हाला, खंडर झालेल्या खोल्या तर दिसतात की नाही. कोणाकरता स्वीकारल्या होत्या त्या, येणाऱ्या भिक्षू करता किंवा येणाऱ्या साधका करता स्वीकारल्या होत्या. त्या स्वतः करता नव्हत्या. स्वतः करता स्वीकारायचं असं तर कपिल वस्तू तर राज्यच होतं की त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे आलेले शिष्यही काही साधे सुधे नाही आहेत त्या वेळेतले, आपल्यासारखे नाही आहेत. माझ्यावर कर्ज झालं म्हणून झाला भिक्षू असं होतं का त्यावेळेस. मला पोरं नाही सांभाळत म्हणून झाला भिक्षू असं होतं का त्यावेळेस. नाही. त्यावेळेसही रट्टपाल असेल, देवदत्त असेल, महनम असेल, आनंद, हे राजपुत्र होते. कशाची कमी होती का. आणि कुठल्या वयात झालेले आहेत, भर जवानीतले भिक्षू आहेत ते. आनंद असतील, नंद असतील, अश्वजित असतील, देवदत्तही असेल, राजपुत्र आहे ती सगळी. आणि म्हणून त्यावेळेचा संघ हा संघ खरा त्यागी होता. त्याग सोडून आलेल्या गोष्टी होत्या. आता आम्ही त्यागी नाही आहोत. त्यागी का नाही आहोत तर तुम्ही त्यागी बनू देत नाही. कसं तरी आलं आपलं टकलं टुकलं करून की तुम्ही डोकं नेऊन विहारात बसावं. भंतेजी 30 दिवस त्याला खायला द्या, करू द्या की चारिका 2 दिवस. चारिका करताना नाही का तर चारिका करावा वाटली पाहिजे भिक्षूला. चारिका करा, कुठे करणार तो चारिका, तुमच्यातच करेल ना. कारण चारिका करण्याची भूमी तुम्ही निर्माण केली नाही. आणि म्हणून तोही वाट बघत बसतो माझा डबा कधी. तो नाही बघत 11 वाजता उठून डबा येऊ चाहे न मी जातो माझा चारिकेला नाही. हे उदाहरण घालून द्यायचे ते भगवंताला की जेही मिळेल ते माझं नाहीये, ते संघाचं आहे. आणि संघही काय म्हणत होत आहे, लोक कल्याणा करताय. स्वतः करताय का ते, लोक कल्याणा करताय. आणि म्हणून आजही तुम्ही महाविहार असेल,
स्तूप असेल, काही असेल, हे कोणाकरता निर्माण झाले तर शेवटी लोक कल्याणाकरता निर्माण झालेले. हाच प्रसंग राजा मिलिंदाला नागसेन बनतेजी समजावून सांगतात की महाप्रजापतीचं चिवर संघात दिलं म्हणून संघ भगवंतापेक्षा मोठा नव्हता. भविष्यामध्येही लोकांना तो सांगावा की तुम्ही जेही दान द्या ते संघामध्ये द्या. याचा उलटा अर्थ काय होईल की ते भगवंताला पोहोचलं. त्याच्यात बघायला सांगतात ना भगवंत तुम्हाला, मला धम्मात आणि संघात बघा. आणि आम्ही नेमक्या म्हणून व्याख्याच आम्ही विसरून गेलो. आजही आम्ही दानाची व्याख्या, संघाची व्याख्या, धम्माची व्याख्या, बुद्धाची व्याख्या आमच्या परीने केली. कारण ज्याने आम्हाला बुद्ध दाखवला बोट करून, त्याला आम्हाला परिपूर्ण बुद्ध समजावायला लिखित समजावून दिला, पण ओरली सांगायला त्यांना वेळ मिळाला नाही, ते आमच्यातून निघून गेले. म्हणून आता आम्हाला अशा मिलिंद प्रश्नामधूनच बुद्ध समजून घेतला पाहिजे, वेगवेगळ्या त्रिपिटकाच्या ग्रंथामधून समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आजच्या ह्या प्रश्नाचा अर्थ जसा नागसेनाने समजावून सांगितला, मी माझ्या परीने समजावून सांगितला, सगळ्यांना समजला असेल असं गृहीत धरून आज आपण हा प्रश्न इथेच थांबूया.